नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत स्पर्धा गणित। पाहूया तर मग आजचं गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न, बुद्धिमत्ता या विषयातील त्रिकोणांची संख्या काढणे। त्रिकोणांची संख्या कशा प्रकारे काढायची, अगदी कमीत कमी एका सेकंदात या ठिकाणी त्रिकोणांची संख्या कशी काढायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्ही या ठिकाणी खाली पाहताय, या ठिकाणी या त्रिकोणांच्या संख्या काढण्यामध्ये एकूण 5 प्रकारचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यावरच आधारित प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी आणि हमखास विचारला जातो। पाहूया तर मग त्यातला एक प्रकार। ही आहे पहिल्या प्रकारची आकृती। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची जर आकृती या ठिकाणी परीक्षेमध्ये आली असेल तर या आकृतीमध्ये असणाऱ्या एकूण त्रिकोणांची संख्या कशी काढायची ही ट्रिक आपण या ठिकाणी या उदाहरणामध्ये पाहणार आहोत। हा पहिल्या प्रकारचा प्रश्न आहे। तर अशा प्रकारची आकृती जेव्हा परीक्षेमध्ये विचारली जाते त्यावेळेस काय करायचं, फक्त क्रमांक देत चालायचं। या ठिकाणी इथे हा 1, त्याच्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, शेवटचा क्रमांक किती आला, 4। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, 4। त्यानंतर ही आकृती पहा, याच पद्धतीने क्रमांक देत चला, 1, 2, 3, 4, 5। याचा शेवटचा क्रमांक किती आला, 5। म्हणजे या त्रिकोणामध्ये त्रिकोणांची संख्या किती आली, 5। ही आकृती पहा, तसेच क्रमांक या ठिकाणी द्यायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6। शेवटचा क्रमांक किती आला, 6। म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, 6। अशा प्रकारचा हा त्रिकोण जेव्हा परीक्षेमध्ये विचारला जातो, आपण अगदी एका सेकंदामध्ये कुठल्याही प्रकारे त्रिकोण न मोजता अशा प्रकारे या ठिकाणी आपण क्रमांक लिहून या आकृतीमध्ये असलेल्या एकूण त्रिकोणांची संख्या आपण काढू शकतो। पाहूया दुसऱ्या प्रकारचा या ठिकाणी प्रश्न पुढील उदाहरणामध्ये। दुसऱ्या प्रकारच्या त्रिकोणामध्ये हे अशा प्रकारचे त्रिकोण या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात। मग अशा प्रकारे जर त्रिकोण आलेले असतील तर या त्रिकोणांमध्ये या ठिकाणी आपल्याला त्रिकोणांची संख्या कशी काढायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सुरुवातीला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचे आहेत। या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3। आता काय करायचं, या ठिकाणी या तिन्ही क्रमांकाची बेरीज करायची आहे। म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 2 आणि 1 किती झाले, 3, 3 आणि 3 किती झाले, 6। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आली, 6। त्याच्यानंतर या ठिकाणी ही आकृती पहा, क्रमांक द्या, 1, 2, 3, 4। या सर्वांची बेरीज करा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10। म्हणजे या ठिकाणी या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आली, 10। त्याच्यानंतर ही तिसऱ्या प्रकारची आकृती बघा, या ठिकाणी पण अशाच प्रकारचे क्रमांक द्यायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6। करा बेरीज, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6। बेरीज करा, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21। म्हणजे या ठिकाणी या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आली, 20। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये आपण अशा पद्धतीने त्रिकोणांची संख्या या ठिकाणी काढू शकतो। पाहूया तर मग पुढील प्रकार लगेच। त्रिकोणांची संख्या काढा। या प्रश्नामध्ये तिसऱ्या प्रकारची आकृती ही अशी असते। परीक्षेमध्ये या प्रकारची आकृती विचारलेली असते आणि यातील त्रिकोणांची संख्या कशा पद्धतीने काढायची ते आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये अगदी शॉर्ट स्टिक या ठिकाणी पाहत आहोत। तर सुरुवातीला या ठिकाणी याच्यामध्ये क्रमांक द्या,
1 2 3 4. परत या ठिकाणी सुद्धा 1 2 3 4. आता परत या ठिकाणी या वरच्या लाईनची या ठिकाणी बेरीज करा. किती बेरीज येते बघा. 1 + 2 + 3 + 4. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. यांची बेरीज किती आली 10. याच्यानंतर यांची पण बेरीज करा. 1 + 2 + 3 + 4. 1 + 2 3, 3 + 3 6, 4 10 बरोबर 10. परत या दोन्हींची बेरीज करायची आहे. 10 + 10. शून्याला 0, 1 आणि 1 2. म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे 20 आहे. त्याच्यानंतर ही दुसरी आकृती पहा. ह्याच्यामध्ये पण अशाच पद्धतीची आकृती आहे. क्रमांक द्या 1 पासून 1 2 3 4 5 6. यांची बेरीज करा. तसंच 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. या प्रत्येक ओळीची आडवी बेरीज आपण या ठिकाणी करणार आहोत. पहा, पहिल्या ओळीची जेवढी बेरीज येईल तेवढ्याच दुसऱ्या ओळीची येते, तेवढीच तिसऱ्या ओळीची येते, तेवढीच चौथ्या ओळीची. म्हणजे या ठिकाणी आडवी बेरीज सगळ्यांची सारखी येणार आहे. अकरा बेरीज या ठिकाणी 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18 आणि हे 18 आणि 3 किती झाले 21. पहिल्या ओळीची 21 आली. दुसऱ्या ओळीची पण किती येणार आहे 21च येणार आहे. तिसऱ्या ओळीची पण किती येणार आहे 21च येणार आहे. चौथ्या ओळीची पण किती येणार आहे 21च येणार आहे. म्हणजे 21 + 21 + 21 + 21 या सर्वांची बेरीज ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला या आकृतीमध्ये असणारी एकूण त्रिकोणांची संख्या मिळणार आहे. तर 21 + 21 + 21 + 21 यांची बेरीज करू. 21 + 21 + 21 + 21 1 2 3 4 + 21 4 वेळेस 21. 21 चौक किती झाले 84. म्हणजे या ठिकाणी या त्रिकोणामध्ये किंवा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आलेली आहे 84 आहे. अशा प्रकारे हा तिसऱ्या प्रकारचा या ठिकाणी प्रश्न किंवा तिसऱ्या प्रकारचा प्रश्न त्रिकोणांची संख्या काढा अशा पद्धतीने विचारला जातो. एका सेकंदात उत्तर तुम्हाला या पद्धतीने काढता येईल. आता आपण पाहणार आहोत याच्या नंतर चौथ्या प्रकारची आकृती ज्याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या कशा पद्धतीने काढायची आहे. पाहूया तर मग पुढील प्रश्न लगेचच. हा आहे त्रिकोणांची संख्या काढा. यामध्ये चौथ्या प्रकारचा प्रश्न. चौथ्या प्रकारची प्रश्नाकृती ही अशा पद्धतीने असते आणि या प्रकारच्या प्रश्नाकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या एका सेकंदात कशा पद्धतीने काढायची हे आपण या स्ट्रिकद्वारे या ठिकाणी पाहणार आहोत. तर या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये काय आहे त्रिकोण आहे. मग त्रिकोणामध्ये त्रिकोण असेल तर कशा पद्धतीने या ठिकाणी या त्रिकोणांची संख्या काढायची आहे त्यासाठी या आकृतीमध्ये एका सूत्राचा वापर केला जातो आणि ते सूत्र आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सूत्र आहे 4n + 1. या सूत्राच्या आधारे आपण या प्रकारच्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या काढणार आहोत. n म्हणजे काय अगोदर n म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. n म्हणजे हे जे बाहेरील मोठा त्रिकोण आहे ना या मोठ्या त्रिकोणामध्ये असणाऱ्या त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे हे दर्शविणारं या ठिकाणी काय आहे n. n म्हणजे n बरोबर आकृतीमधील त्रिकोणांची संख्या. त्रिकोणांची संख्या आकृतीमधील म्हणजे बाहेरील आकृती सोडा त्या आकृतीमध्ये आतमध्ये किती त्रिकोण आहेत हे दर्शवणारी संख्या त्याला आपण काय म्हणतो n म्हणतो. आता पाहूयात पहिलं गणित. या ठिकाणी हे पहिला जो त्रिकोण आहे यामध्ये एकच त्रिकोण आहे. हा बाहेरचा त्रिकोण आहे आणि बाहेरच्या त्रिकोणाच्या आत फक्त हा एकच त्रिकोण आहे. म्हणजे या त्रिकोणामध्ये त्रिकोणांची संख्या काढायची झाल्यास आपल्याला सूत्र या ठिकाणी मांडावं लागेल. 4n + 1 बरोबर 4 गुणिले n ची संख्या किती आहे 1 अधिक 1 4 1 4 अधिक 1 बरोबर 4 आणि 1 किती झाले 5. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आली
5. पाहूया दुसरी आकृती या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी हा बाहेरचा त्रिकोण सोडून द्या. मध्ये किती त्रिकोण आहेत ते पहा. हा एक त्रिकोण झाला. त्याच्यानंतर ह्या त्रिकोणामध्ये अजून एक हा त्रिकोण आहे, म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? इथे 2 आहे. या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या 2, म्हणजेच 4 गुणिले n च्या जागी आपण काय लिहिणार आहोत? 2 लिहिणार आहोत. अधिक 1 बरोबर करा गुणाकार. 4 दोन्ही 8 अधिक 1, 8 आणि 1 किती झाले? 9. म्हणजे या प्रकारच्या या ठिकाणी या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आली? 9. तर पुढची आकृती बघा. या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करूयात आपण. बाहेरील त्रिकोण सोडा. हा या त्रिकोणाच्या किंवा ह्या आकृतीच्या मधील त्रिकोणांची संख्या काढायची आपल्याला. ही जी आकृती आहे या आकृतीच्या मधील त्रिकोणांची संख्या. हा पहिला त्रिकोण झाला. ठीक आहे. त्यानंतर हा कितीवा झाला? दुसरा झाला. आणि त्याच्यामध्ये हा एक छोटा आहे, हा तिसरा. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे? 3 आहे. मग या ठिकाणी सूत्र मांडा. 4 गुणिले n. n म्हणजे किती? 3 आलं या ठिकाणी. म्हणजेच अधिक 1 बरोबर किती? 4 त्रिकोण किती झाले? 12 अधिक 1 बरोबर किती? 13. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आली? 13 आली. अगदी सोपं आहे. थोडा सराव करा. अगदी सेकंदात तुम्हाला या ठिकाणी फक्त निरीक्षणाने या ठिकाणी तुम्हाला या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या, त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला काढता येईल. पाहूया पुढील आकृती याच प्रकारची. चला, बाहेरचा त्रिकोण कोणता आहे? हा. या बाहेरच्या त्रिकोणामध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या मोजूयात आपण. हा पहिला त्रिकोण झाला. हा पहिला त्रिकोण 1. त्यानंतर हा दुसरा 2 झाले. त्यानंतर हा तिसरा आणि त्यानंतर हा चौथा. एकूण 4 त्रिकोण आहेत या बाहेरच्या त्रिकोणाच्या आत. म्हणजेच या ठिकाणी सूत्र मांडा. 4 गुणिले n. n किती आहे? 4 अधिक या ठिकाणी 1 बरोबर 4 चौक 16. 16 अधिक 1 बरोबर किती आलं? 17. यामध्ये त्रिकोणांची संख्या किती आली? 17 आली. परत ही आकृती बघा. बाहेरचा त्रिकोण सोडून द्या. बाहेरील आकृती सोडून द्यायची. त्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. हा पहिला त्रिकोण झाला. त्यानंतर हा दुसरा त्रिकोण झाला. त्यानंतर हा तिसरा. त्यानंतर हा चौथा. आणि त्याच्यामध्ये एक छोटा काढलेला आहे, हा 5वा. म्हणजे याच्यात एकूण त्रिकोणांची संख्या आहे 5. बाहेरील आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती आहे? 5 आहे. मग या ठिकाणी सूत्र लिहा. 4 गुणिले n ची संख्या किती आली? हे 5 अधिक 1 बरोबर 4 पंचे किती? 20 अधिक 1 बरोबर किती आलं? 21. म्हणजे या त्रिकोणामध्ये त्रिकोणांची संख्या किती आली? 21 आली. तर या ठिकाणी पाहूयात आपण पुढील प्रकारचा त्रिकोण, ज्याच्यामध्ये या ठिकाणी त्रिकोणांची संख्या कशी काढायची ते आपण पाहणार आहोत. त्रिकोणांची संख्या काढा. या प्रश्नामध्ये 5व्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत आपण. 5व्या प्रकारच्या प्रश्नामध्ये अशा प्रकारची आकृती परीक्षेला विचारली जाते आणि या प्रकारच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या कशी काढायची हे आपण या ट्रिकद्वारे या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या पाठ असणं गरजेचे आहे. मग त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. आपल्याला 1 ते 20 पर्यंत म्हणजे एकूण सुरुवातीच्या 20 त्रिकोणी संख्या महत्वाच्या आहेत. मग या ठिकाणी लिहाऊ आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या लिहूयात. त्रिकोणी संख्या पहा. पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, त्यानंतर 3, त्यानंतर 6, त्यानंतर 10, त्यानंतर 15, त्यानंतर 21, त्यानंतर 28, त्यानंतर 36, त्यानंतर 45, त्यानंतर 55. ठीक आहे. इथपर्यंत आपण संख्या लिहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पर्यंत जरी आपण संख्या मांडल्या तरी या ठिकाणी चालतंय. आता पाहूयात या ठिकाणी त्रिकोणांची संख्या कशी काढायची आहे ती बघा. या प्रकारच्या आकृतीमध्ये काय करायचं आहे? इथं हा पहिल्या त्रिकोणाची ही एक बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची ही बाजू, तिसऱ्या त्रिकोणाची ही बाजू. काय करायचे? सिरियलने या ठिकाणी इथून सुरुवात करून इथपर्यंत आपल्याला त्रिकोणी संख्या लिहायची आहेत. इथे किती बाजू? इथे एक, इथे एक आणि इथे एक. 3 त्रिकोणच्या समोर या ठिकाणी त्रिकोणी संख्या मांडा. पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी त्रिकोणी संख्या किती आहे? 3 आणि तिसरी त्रिकोणी संख्या किती आहे? 6. यांची काय करायची? बेरीज करायची आहे. परत या ठिकाणी काय करायचं पहा. सुरुवातीला आपण काय केलं? 1
3 6 या त्रिकोणी संख्या म्हणल्या. आता काय करायचंय, या उजव्या बाजूकडून म्हणजे 6 कडून पहिली त्रिकोणी संख्या ड्रॉप करायची आहे. पहिली त्रिकोणी संख्या घ्यायची नाही, ही त्रिकोणी संख्या मांडायची नाही इथे. त्यानंतर येणारी दुसरी त्रिकोणी संख्या मांडा. इथे किती आहे 3. त्यानंतर परत ही संख्या या ठिकाणी ड्रॉप करायची, म्हणजे एका आड एक त्रिकोणी संख्या ड्रॉप करा. उजवीकडून पहिली त्रिकोणी संख्या ड्रॉप केल्याच्या नंतर अनुक्रमे एका आड एक त्रिकोणी संख्या या ठिकाणी ड्रॉप करा. नंतर त्यांची पण या ठिकाणी काय करायची, बेरीज करायची आहे. अगोदर यांची बेरीज आपण करून घेऊयात. 1 3 6 यांची बेरीज 6 3 9 9 1 10. परत या ठिकाणी खालच्या लाईनमध्ये फक्त 3 आहे, म्हणजे बेरीज किती आली 3. या दोन्हींची परत बेरीज करा. 10 आणि 3 झाले 13. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती आली 13. चला दुसऱ्या प्रकारची आकृती या ठिकाणी पाहूयात आपण. या दुसऱ्या प्रकारच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या कशा पद्धतीने या ठिकाणी काढायची ते परत पाहू. पद्धत हीच आहे. परत त्रिकोणी संख्या या ठिकाणी मांडत चला. 1 या ठिकाणी 1, या ठिकाणी 3, या ठिकाणी 6, या ठिकाणी 10. ठीक आहे. परत उजवीकडून पहिली संख्या ड्रॉप केली, दुसरी लिहा 6 ला 6, तिसरी ड्रॉप केली, त्यानंतर येणारी चौथी लिहा, 1 ला 1 लिहिलं. यांची बेरीज करायची आपल्याला. अगोदर यांची बेरीज करू आपण. 1 3 6 आणि 10. इथं 1 ते 6 पर्यंतची बेरीज त्याला 10 10 आणि परत हे 10 किती झाले 20. किंवा परत करा. 3 1 4 4 6 10 10 10 20. चला खालच्या लाईनची बेरीज करा. इथं 1 आहे, इथं 6 आहे. 1 आणि 6 ची बेरीज किती आली 7. 20 आणि 7 परत यांची उभी बेरीज करा. 20 आणि 7 किती झाले 27. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आली 27. चला पाहूया याच प्रकारचं या ठिकाणी याच प्रकारची आकृती पुढील प्रश्नामध्ये. या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या आपल्याला काढायची आहे. काय करायचंय, या ठिकाणी त्रिकोण मोजा. खालची किती आहेत पाया 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे सुरुवातीच्या 9 त्रिकोणी संख्या आपल्याला क्रमाने लिहायच्या आहेत. पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी त्रिकोणी संख्या या त्रिकोणासमोर, तिसरी त्रिकोणी संख्या किती आहे 6 या त्रिकोणासमोर, त्यानंतर चौथा त्रिकोण, त्याच्यापुढे चौथी त्रिकोणी संख्या, पाचवा त्रिकोण, त्याच्यापुढे पाचवी त्रिकोणी संख्या, सहावा त्रिकोण, त्याच्यापुढे सहावी त्रिकोणी संख्या 21, सातवा त्रिकोण, त्याच्यापुढे सातवी या ठिकाणी त्रिकोणी संख्या किती आहे 28, त्यानंतर आठवा त्रिकोण, आठव्या त्रिकोणाच्या समोर आठवी त्रिकोणी संख्या 36, नववा त्रिकोण, नवव्या त्रिकोणाच्या समोर नववी त्रिकोणी संख्या 45. यांची काय करायची बेरीज करायची आहे. करा या ठिकाणी बेरीज. आता परत या ठिकाणी 45 पासून उलट क्रमाने सुरुवातीची संख्या ड्रॉप करा. त्यानंतरची 45 ही संख्या आपण घेणार नाहीत खाली. त्यानंतर नंतरची संख्या आहे 36. त्यानंतरची एक संख्या परत ड्रॉप करा 28. त्यानंतर 21 ही संख्या घ्या. त्यानंतर एक संख्या परत ड्रॉप, त्यानंतर 10 घ्या, त्यानंतर परत एक संख्या ड्रॉप करा, त्यानंतर 3 घ्या आणि त्यानंतर संख्या परत ड्रॉप करा. आता फक्त बेरीज करायची आहे. 3 + 10 + 21 + 36 बरोबर. बघा वरच्या संख्यांची बेरीज करा. 1 + 3 + 6 + 10 + 15 + 21 + 28 + 36 + 45. यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज येते 165. किती येते 165. आणि यांची जर बेरीज केली 3 + 10 + 21 + 36 यांची बेरीज येते 70. किती येते 70. परत ह्या दोन्हींची बेरीज करा. 5 ला 5, 6 7, 13 चला 1 आणि 1 2, 235. किती आली 235. तर या पद्धतीनं तुम्ही त्रिकोणांची संख्या काढणे ही जी स्ट्रिक आहे या 4 प्रकारचे त्रिकोण परीक्षेमध्ये जे विचारले जाणार आहेत त्या सर्व प्रकारचे त्रिकोण आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचे या ठिकाणी तुम्ही प्रश्नांचा वेगवेगळ्या आकृतींचा जर सराव केला तर अगदी एका सेकंदात त्रिकोणांची संख्या कशा पद्धतीनं काढायची हे आपण या ठिकाणी पटकन उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. अशा प्रकारे एका सेकंदात त्रिकोणांची संख्या आपण लिहू शकतो. ट्रिक आवडली असेल तर लाईक करा, मित्रांना पाठवा व अशाच नवनवीन ट्रिक मिळवण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.